बातमी आहे माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघात। माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2 सभा घेणार आहेत। पंतप्रधान मोदी यांच्या ह्या सभा 30 एप्रिल रोजी माढा आणि सोलापूर या दोन्ही मतदारसंघात होणार आहेत। या सभांचा किती फायदा होणार हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे। दरम्यान लोकसभेच्या 2024च्या निवडणुकीत भाजप उमेदवारांपुढे राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आणि काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी कडवे आव्हान उभं केलेलं आहे। त्यामुळे स्थानिक नेतृत्वाचा मोदींच्या 2 सभांसाठी आग्रह होता। त्यामुळे सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी मोदींच्या 2 स्वतंत्र सभा होणार आहेत। मागील 2019च्या निवडणुकीत मोदी यांची अकलूज इथं फक्त एकच सभा झाली होती। सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी 30 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता सोलापूर शहरातील मर्याई चौकातील भंडारी मैदानावर सभा होणार आहे। माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी माळशिरस इथं दुपारी 2:45च्या सुमारास सभा आयोजित केलेली आहे, अशी माहिती सोलापूरचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे आणि पंढरपूर विभागाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी दिलेली आहे। संपूर्ण बातमी पुढे पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। माढा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी माळशिरस इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे। त्या सभेनंतर ते सातारा इथं भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यासाठी सभा घेणार आहेत। सातारा जिल्ह्यातील मानखटाव आणि फलटण हे 2 विधानसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघाला जोडलेले आहेत। त्यामुळे सातारा येथील सभेचा माढ्याच्या उमेदवाराला फायदा होऊ शकतो असं भाजपकडून सांगण्यात आलेलं आहे। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।